तुमच्या आवडीचे तुम्ही उठा आधी. लाडकी बहीण योजना खूप कल्याण केलं महिलांचं लाडकी बहीण योजनेने खरोखर. अर्चना अर्चना चहा झाला का? किती वेळ झालाय मी चहा सांगून अजूनही तपास नाही चहाचा. अर्चना एक नाही दोन नाही मीच बघतो काय चाललंय ते. मला जायचंय अवघड कंडिशन आहे बरं पुरीच. अर्चना काय गे चहा होतो गेलाय पार. तुला मी आवाज देतोय तुझं लक्ष नाही काय नाही. तुला मी किती वेळा सांगितलं की 1 महिना झाला आता तुझा नवरा वाढलेला. बरोबर आहे? हो दादा बघतच होते त्याला. बघतच होती म्हणजे काय? तुला किती वेळा सांगितलंय हा विचार सोडून दे. हा आता मला एक सांग माझी काय चूक आहे बरं? आपला शेजारी होता तो बरोबर आहे आणि तुमचं होतं प्रेम म्हणून मी लव्ह मॅरेज करून दिलं. हल्ली कुणी लवकर तयार होत नाही पण तुमच्या भावनांचा मी आदर केला लव्ह मॅरेज करून दिला. आता तो आजारपणात गेला मी त्याला काय करणार सांग बरं? दादा तुमचं बरोबर आहे पण मग मी त्यांना विसरू नाही शकत ना. तू विसरू शकत नाही पण आता हे बघ जन्माला आला तो प्रत्येक जण जाणारच. मलाही जायचं एक दिवस. असं नका बोलू दादा. असं काय बोलताय? आधी ते सोडून गेले आता तुम्ही पण सोडून जाणार. मी जगायचं तर कोणासाठी जगायचं? नाही नाही अगं तसं नाही पण हे जे आहे ना निसर्ग म्हणजे सृष्टीचा जो नियम आहे त्याप्रमाणे आपल्या काहीच हातात नाही. देवाने सगळं त्याच्या हातात ठेवलेलं आहे. मला एक सांग तू की ज्या ठिकाणी जन्म प्रत्येकाचा आहे त्या ठिकाणी त्याचा मृत्यू हा लिहिलेलाच असतो. एवढंच आहे म्हणजे लवकर गेला तुझा नवरा. लवकर गेला म्हणजे जाण्यासारखा नव्हताच पण आजारपणामध्ये गेला. ते काही तुझ्या माझ्या हातात नाही. जे काही प्रयत्न करायचे ते आपण केले. दाद्यात माझी काही चुकी होती. देवाने मला एवढी मोठी शिक्षा दिली. भर जवानीत मला विधवा केलं. ते पण माझ्या आवडत्या व्यक्तीने माझ्यापासून लांब केलं. कसं जगू मी त्यांच्याशिवाय? अगं अर्चना असं आहे की तू तरुण आहे अजून. आता मला आहे ना दुसरं काहीतरी बघून एखादा नवरदेव बघून तुझं करून द्यावाच लागणार आहे. नाही दादा मला अजून तरी लग्न नाही करायचं. मी त्यांना विसरू नाही शकले आणि दुसऱ्यासोबत नाही राहू शकत. मी त्यांच्यावर प्रेम करत होते आणि शेवटपर्यंत करत राहीन. मला एक सांग तू महिन्यापासून तू खायला प्यायला पार वाळून गेली पार. सांग बरं तू खायला प्यायला पाहिजे सारखा तोच विचार. आता चहा सांगितला चहा पार उतू गेला मी आवाज देतोय तरी तुझं लक्ष नाहीये. आता मी जेवण पण करते खाते पिते सगळं बघते पण मला लग्न नाही करायचं. बरं लग्न नको करू ठीक आहे आणि तशी तू एकुलती एक आहेस ना. मग हे सगळं तुला सांभाळायचंय. आणि हे बघ अर्चना तू जर काही खातपीत जर नसेल ना तर मीच मरून जातो. जाऊ दे दादा असं काय बोलतो? तुमच्याशिवाय कोण आहे? मला असं नाही बोलत मला नाही तसं नाही. मग तू खातपीत जा बरं. पार वाळून गेले बघ तुझे हातपाय काय झाले बघ. आम्ही सगळं खाते पिते पण तुम्ही असं नका बोलू. मी तुम्हाला आता आजपासून मी सगळं सोडून देते. मी विचार पण नाही करणार त्यांचा पण मग तुम्ही असं नका बोलू. मग तू खातपीत जाय. हो आणि या सारखं विचारात किती वेळचा झाला मी आवाज देतोय तुझा पत्त्या पण नाही. नाही करणार विचार मी आता. आणि तेवढा चहा मला जायचंय. दादाची अवस्था पण बघत नाहीये. मी यांना ते काही विसरू नाही शकत. यांनी माझ्यासोबत असं केलंय. देवाने पण असं केलं. यांनी मला प्रॉमिस केलं होतं कधी सोडून नाही जाणं आणि आयुष्यभरासाठी सोडून गेले. ही पोरगी रोज यायची माझ्याकडे लाडू घ्यायला. एवढ्या मध्ये लाडू घ्यायला आलीच नाही. काय भानगड आहे गड्या? ही मुलगी रोज यायची माझ्याकडे लाडू न्यायला. एवढ्या मध्ये महिना झाल्यापासून मला दिसलीच नाही. काय भानगड आहे गड्या? बाबा तुम्ही? हा काय राजगिस लाडू आणले का? हो आणले ना. महिना झाला तसं मी पाहतोय. तू दिसलीच नाही मला.
कशी दिसन? अहो काय झालं रे बाई? तुम्हाला माहित नाही का? नाही ना. अहो महिना झाला ना, हा माझा नवरा वारला. हा, तरी म्हणलं मला काही दिसलेच नाही तुम्ही महिन्यापासून. तुम्ही नेहमी याच्या लाडू घ्यायला तुम्ही. हा, त्यांना तुमच्या हातचे लाडू आणि तुम्ही आले, ती घंटी वाजले का मला पहिले पाठवायचे. आज तुम्हाला बघून माझ्या डायरेक्ट अश्रू अनावर झाले बाबा. कस काय झालं ग बाई असं? अहो आता ते कसं सांगू तुम्हाला. बरं या ना इकडे, गाडी लावा, आपण इथं बसूया. बस बस लावा इथंच. बाई अवघडच झालं बर का. तरुणपणात नवरा गेला, किती अवघड गोष्ट असते. अहो आता काय सांगू तुम्हाला, अवघड म्हणजे त्यांच्याशिवाय जगायचा कधी विचारच केला नव्हता. पण आता काही केलं तरी ते परत नाही येणार ना माझ्यासाठी. नाही येणार. लय आठवण येते बाबा, पण आता काय करणार आहे, दुसरा पर्याय नाही माझ्याकडे आठवणी काढल्याशिवाय. वाईटच झालं बरं का बाई तुझ्या बाबतीमध्ये. पण आता मिळेल तुला एखादा दुसरा कोणता तरी, एखादा चांगला बघ. बाबा दुसरा भेटेल पण माझा जो नवरा होता तेवढा जीव तो नाही लावणार ना. आता पुढचं कोणी सांगितलं बाई? आणि दुसरा मला करायचं पण नाही आता. मग तर चांगलंच. पण आता जेवणी देवानी कशी जायची? ते आहे, पण आहे माझे वडील माझ्यासाठी. त्यांच्यासाठी मी अशीच राहीन. नाही, तुझे वडील तर चांगले आहे, मला माहिती आहे. भक्कम येते वडिलासाठी तरी मग नाव कमायचं ना वडिलाचं ना, त्याच्यासाठी मग तुला चांगलंच राहावं लागेल. सांगत विषय नाही, पण मग शेवटी किती केलं तर बाबा नवरा तो नवराच राहतो. दुसरा असो या तिसरा असो, तो थोडी पहिल्यासारखा वागणार आहे. नाही वागत बाबा कोणी. त्याची सर येणारच नाही बाई पहिल्या नवऱ्याची. पण आता जे झालं गेलं त्याला कोण काय करणार आहे बरं बाई, सांग बरं. आता मी किती रडले किती आले ते थोडी परत येणार आहे. नाही, आता रडायचं नाही, धीर धरायचा असतो. तो तर धरवत नाही ना बाबा. पण मग तुम्ही मला आता राजगिऱ्याचा लाडू द्या, मी तुमचे पैसे ना माझे दादा आले का देऊन टाकेल. हो चालन काय हरकत. कारण मी त्यांना तेवढं घे. मी ते लाडूचं पॅकेट घेऊन तिथं त्यांच्या जवळ जाईल. लाडू घेऊन जा माझ्यातर्फे. आणि देवा घरी गेलेला माणूस परत येत नाही. आता तुझ्या वडिलाकडे बघून तू संपूर्ण आयुष्य काढावं लागेल तुला. ते तर आहेच आहे, ते तर मी करणारच आहे. पण मग जाऊ द्या, तुम्हाला नाही समजणार मला काय होतंय ते. जाऊ द्या, तुम्ही मला लाडूचं पॅकेट द्या. मग मला जायचंय, मला टाइम होऊ राहिला. हो चालेल. मला त्यांना पण भेटायला जायचं अजून. शेवटी ते तिथं गेले, मी तिथंच जाणार आहे. ज्या वेळेला जायचं त्या वेळेला जाणं. आता काय ते थोडीच भेटणार आहेत तुला. तसं नाही बाबा, पण मी तिथं गेले ना का मला माझा नवरा दिसतोच. मला त्यांच्या आठवणी तिथं जगायला आवडत. अगं पोरी, माझ्यातर्फे तुला लाडूचं पाकिट देतो. पण आता असं काही करू नको. तुझ्या वडिलाकडं. तुम्ही आधी मला लाडूचं पाकिट द्या. चला. हा चाल, देतो मी. हे माझ्यातर्फे रोज एक लाडूचं पाकिट घ्यायचं. तो मला पैसे पण देऊ नको. नाही तसं मला तुम्हाला माहिती नाही, त्यांना आवडत नव्हतं. ते 10च्या जागी तुम्हाला 20 रुपये द्यायचे. आता ते बरोबर आहे सगळं काही गोष्टी, पण माझ्यातर्फे घे तुला हे. चालेल, या तुम्ही. हो, मला पण टाइम होऊ राहिला, जाऊ का मी? हो जा बाई, जा बाई. लय वाईट झालं पोरीचं. का बरं गेले होते मला सोडून? बघा बरं, पाणी पण आलं ना तुम्ही जिथं होते तिथं. कधी कधी ते इतकं वाईट वाटतं ना. काय अवस्था झाली इथं बघा, इथंच तुम्हाला जावलं होतं. ओढ्याला पाणी आलं ना आता, म्हणून एवढं सगळं झालं. नाही तर मी एवढं तुमच्या ह्याच्यावरती असे घाण नसे होऊन दिली. बरं ते जाऊ द्या, मी ना तुमच्यासाठी मस्त राजगिऱ्याचे लाडू आणले. तुम्हाला आवडायचे ना, तर तुम्ही पण खा. घ्या ना, घेत का नाही तुम्ही रागवले का माझ्यावरती? कशाचा राग धरून बसता बरं? प्रेमाने आणलंय, घ्या. काय असं? अगं बाई, तुम्ही कोण? मी हे स्वप्न तर नाही ना? तरी माझं मन मला म्हणत होतं तुम्ही आज नक्की भेटा मला. हे देवा, धन्यवाद धन्यवाद. अरे तुम्ही कोण? आओ, मला ते विश्वास नाही बसून घेत तुम्ही. यार तू बस का चेकतो तुम्हाला? आओ तुम्ही, आओ
आज तुम्ही जो मला आवडायचा शर्ट तोच घातला आणि तुम्ही चक्क माझ्यासाठी आले. अरे Same तुझे तुम्ही. समजतो ते नाही मी. अहो सेम तुम्ही म्हणजे मला जी जीन्स आवडायची. अहो असं काय करते तुम्ही, मला नाही ओळखलं का? अरे ओळखतो, तुझा नवरा आहो, माझा मित्र होता. माझा नवरा? अहो सेम तुम्हीच माझा नवरा आहे ना, असं काय बोलताय? अरे ऐकून घे. थांबा, ऐकून वगैरे नाही. अरे तू समजतो ते मी नाहीये. अहो तुझा नवरा माझा मित्र होता. मी 15 वर्ष झालं मुंबईला सर्व्हिसला आहे. मला कळालं होतं वारलेलं, पण मला नाही येता आलं. मी आता गणपतीच्या सुट्टीला गावाकडे आलेलो आहे. अहो कशाचं गणपतीची मी सुट्टी? नदीच्या पलीकडे राहतो, मी नदीच्या इकडे राहतो, एवढंच आहे. अहो काय बोलताय तुम्ही? अहो तुम्ही असं काय करताय येड्यावानी? मी तुमची बायको, आठवत नाही तुम्हाला? अरे नाही, तुझा नवरा माझा मित्र होता. हो कोण मित्र? फोनवर कायम बोलत राहायचो. तुम्ही ना काही पण बोलता. तुम्हाला हे पण आठवत नाही का आपलं लव्ह मॅरेज झालं होतं? अहो हे नदीच्या पलीकडं. तुला कसं सांगू? कसं म्हणजे? त्या पलीकडे दादाचं घर, या पलीकडे आपलं घर. तुझा नवरा वारला त्यावेळेस मला फोन बी आलता, पण कशाच? माझं नाही येणं झालं. तुम्ही रागवले का माझ्यावर? अहो ते जाऊ द्या, तुमच्या आवडीचे मस्त लाडू आणले, खा खा पटकन खा. छान आहे ना? त्याच बाबांकडनं घेतले मी, तुम्हाला आवडायचं मला माहित होतं. अहो असं काय करताय? मला सोडू. अहो सेम तुम्हीच तर माझ्या नवरा, असं काय करताय? हा माणूस असं काय करतोय? मला ओळखलं नाही सारखं. लाडू आणले होते. असं नाही होणार. हे ना काहीतरी माझ्यासोबत आहे ना, लय फालतू मजा करून राहिली. मी आजांना सोडणारच नाही, मी यांच्या मागावरच जाईन. आहो थांबा, मला सोडून कुठे चालले तुम्ही? आहो थांबा ना. आई आता कुठे पळवताय मला? थांबा ना. आहो धरलं का? आज का सुट्टी देत नाही का तुम्हाला? आहो आई लागलं मला. तुम्ही असं काय करताय? मला बघून काय पळताय? या इकडे बसा, इथं बसा या. बस इथं खाली दमलं बाबा. आहो काय झालं तुम्हाला? आहो लागलंय मला जोरात. तुम्ही असं काय बाबा, मी करता? तुझा नवरा नाही, माझं नाव शरद आहे. शरद? अहो मग तुमचं नाव शरदच आहे. अरे तुझ्या नवऱ्याचं नाव बी शरद आहे. आम्ही एका दिवशी जन्मलो होतो. माझ्या नवऱ्याचं नाव म्हणजे तुम्हीच, सेम तुम्हीच, सेम तेच कपडे. आता काय करू? आहो कशाला मारताय तोंडात? पागल झाले का तुम्ही? अरे मग आता तुला काय सांगू आता? आहो असं घटिया मजाक नाही करू माझ्यासोबत. मला कोण आहे तुमच्याशिवाय? तू एक काम कर, तुला खरं सांग का? मला काही सांगू नका. हा तो चष्मा ना जो आपण लिंबाखाली 50 रुपयाचा घेतला होता भांडू भांडू. अरे तुला आता काय सांगू? अरे मी तिकडे मुंबईला घेतलेला आहे तो गॉगल. मुंबईला? हा. कधी गेले तुम्ही मुंबईला? अरे 15 वर्ष झालं मी तिकडच आहे. काही काय बोलता? इथं तर राहतो ना आपण. बस का? अजून हाणू का? आज नका करू. अरे मी मग काय? तुमच्यावर लय प्रेम करते. तुम्ही अशी वागायला लागले तुम्ही कोणाकडे बघू? अरे तुझा नवरा वारलाय, मला फोन आलता. कुणाचा फोन? अरे माझ्या घरून आलता. आपण शेजारीच राहिलाय, तर लांब नाही राहिला. मग तुम्हाला ते सांगते, आपण शेजारीच राहिला. पप्पाचं तिकून आहे तुमचं इकून आहे. काय करावा? कसं सांगा असं तुला? कुठं गेलो ते? कुठे गेलो ते मला सोडून? 1 महिनाभर वाट बघितली मी. आज कोणी बावळट सारखं मजा करते का? काय करू? मला येच पंचायत पडली आता. कसली पंचायत पडले? अरे आज मी बिगर लागणाच आहे. काय आपण लग्न केलं, माझ्या दादाने लग्न लावून दिलं तुम्हाला. तुम्ही असं काय कर? सेम तुम्हीच, तुमच्या सारखंच अगदी. तुम्ही आता जसे आहे ना तसेच आहेत ना. तुम्ही काय बोलता? अरे तो माझ्या सारखाच राहत होता. आम्ही मित्र होतो. अहो, कोण? फक्त तो गावाकडे राहायचा, मी मुंबईला राहायचं, एवढंच फरक आहे. तुम्ही कधी गेले मुंबईला? मी तुमची बायको आहे. आता तरी भानावर या. कसं एक तर महिनाभर माझ्यापासून लांब राहिलं. तुम्हाला माहितीये का मला झोप येत नव्हती, स्वप्नात यायचे माझ्या. हा 1 महिना झालाय वारलेला त्याला. त्याला कुणाला? अरे तुझ्या नवऱ्याला. काही काय बोलता? लाडू का? अरे लाडू. ऐक ऐक बाई, तू आज 5 मिनिटं गप्पा मार, पण लाडू खाऊ घाल. नाही लाडू का? चला ना. अरे बाई, आओ मी सुट्टीला आराम करायला आलतो, फिरायला आलतो गावाकडे. कसली सुट्टी? चला तुम्ही आधी घरी. दादाले खुश होतील. अहो चला ना. अरे तुला काय येड लागलं का काय? अहो तुम्ही चला तर. अरे वाट्यात टाकी काय मला? आवडत नाही. तिथं एक लाडू पडलेला, परत खाऊ घालशील. अहो इथं तुम्हाला, तुम्ही ते जाऊ द्या. आव! तुम्हाला माहितीये का? अहो तुम्ही इकडे आधी या ना. मला चला ना. ए बाई, तुम्ही पडशाल आणि मला पाडशाल. अरे तुम्ही काय पागल आहे का? अहो मी काय म्हणते, जरा बसा इथं, बसा. तुम्हाला सांगू? पाय तिकडे घ्या. अहो तुमच्या आठवणीतल्या रडले हो मी. बाई, आठवणी काढूच नको.
मला कुठून बुद्धी सुचली आणि मी इकडे गावाकडे सुट्टीला आलोय. तुम्ही लाडू खा. अय, लाडू 5 मिनिटं अजून गप्पा मार, पण लाडू काय खाऊ घालू नको. अहो तुम्हाला सांगते, दादाने जर तुम्हाला पाहिलं ना, हा, दादाला ओळखतो मी. अहो त्यांचा आनंद गगनात मावणार नाही. मला एवढा आनंद झाला ना, तुम्हाला लांब काय पाहताय माझ्यापासून, बायको आहे मी तुमची. अरे नाही ना बाबा. अहो सेम सेम, तीच दाढी, तीच केस, तेच नाक. अरे त्याला दाढी होती, त्याला नाक होतं, त्याला केस होते. आणि हा चष्मा. अरे ते मी मुंबईला घेतला, लिंबा खाली तर नाही घेतला 50ला. अहो नाही हो, तुम्हाला आठवत कसं नाही बरं. अरे आता तू त्याची बायको माझं कमून तोंड आणती. मी तुम्हाला असंच प्रेम करायचे ना. अरे प्रेम त्याच्यावर करीत असं. आणि ते पण तुम्हाला माहिती का, असे बसा, आणि ते पण तुम्हाला माहिती का, आता आपण आहे ना, ते जाऊ द्या, आपण सोडा, तुम्ही माझ्यासोबत अशी मजा का बरं करता हो? आता कोणती मजा के हो? मग असं कोणी बायकोला सोडून जातं का? मजा करायला एवढी सिरियस? आओ दादाने तुम्हाला मोबाईल दिला होता बघा. मोबाईल? हा. अरे ते माझा आहे, मी मुंबईला घेतलेला मोबाईल हो. आओ कवर नवी टाकलं तुम्ही, यात आपले खूप सारे फोटो होते. अरे ते माझा मोबाईल आहे, तुझ्या नवऱ्याचा असाच असं. अहो. सारखे किती का मोबाईल आहेत ना. दादाने दिला होता ना तुम्हाला, बघा ना, सेम आहे ना, एवढंच होतं. आणि त्याशिवाय बघा, तुम्ही तुमचाच फोटो ठेवला, माझा नाही ठेवला ना. दुखीच्या गोळ्या आहेत का? काय मजा करताय माझी? अरे माझं ते जाऊ द्या. हल्लो नाही, मला तू एवढं टोले टाकलं दादा. हो ते जाऊ द्या. ते लाडू तू अजून 5 मिनिटं का पान, अजून 2 मिनिटं का पान, तू ते लाडू नको चारू. अहो तुम्ही भुगडा केला त्या तू ते लाडूचा. लाडूच चारू नको तू. आज काय अरे करता? नको रे, अजून 5 मिनिटं का पान, अजून त्या भावना काय असते सांग. कसल्या भावना? अरे तो नवरा तिकडे वारलाय, मला काय बोलताय, काय बोलताय? नवरा वारले, तुम्ही कोणी? सेम तुम्हीच माझा नवरा आहे. आणि असं काही पण नाही बोलायचं, ते लोक बघतात आपल्याकडे, असं तुम्ही वागताय. 4 चौघामध्ये तमाशा मांडलाय आपला. मला काय करावा, आलतो मी कालच, तुम्हाला- आज जायचं होतं मला महिनाभर, पण असं वाटतं आता संध्याकाळच्याच गाडीने रिटर्न जावं. कुठं? मला पण यायचं, आपण दोघं जाऊ, आपण मस्त जाऊ, फिरायला जाऊ, कुठं जाऊ. आणि ऐका ना, आपण आहे ना, यावेळेस मी तुम्हाला काहीच बोलणार नाही, तुमच्या गळची शपथ. अरे मला कोण मारित, तो नवरा मेला तर मला बी मारिती का? पुन्हा नवरा मेलाय, तुम्ही कोण आहे मग? अरे नाही मी नवरा आहे माझा. शरद बाबा. शरद अर्चना शरद, किती प्रेमाने मला आवाज द्यायचे तुम्ही. आणि तुम्हाला ते वरती बघा एकदा, बघितलं का वर बघा ना. अरे गप ना. तुम्ही करा मग, तुमच्या आवडीचा लाडू आहे, बाबाकडनं फ्री मध्ये घेतलाय. खा ना. काय हो? आहो थांबा ना, असं काय करताय? आहो थांबा ना, या वयात मला पळायला होते हा माणूस. आहो बाई, काय करू आता या माणसाने, मी स्वतःच्या बायकोपासून लांब पळतोय. असं नाही ऐकणार हे माणूस माझा. मी ना आता पहिले ना दादा जाते आणि दादालाच घेऊन येते, त्याशिवाय राखण्यात येणार नाही. अरे देवा, बरं झालं तू पावला. मी आधी पहिले दादा जाते. दादा, अहो दादा चला ना, लवकर चला ना. अगं काय लावलंय तू? गेलेला माणूस पुन्हा येत असतं का परत कधी? कोण गेलंय, कुठं गेलंय? आता तुझा नवरा वारलेला महिना झालाय बाई. दादा शुभ शुभ बोला ना, असं काय बोलता? ते परत आले, ते कुठेच नव्हते गेले. तुला नक्की येड लागले आजच्या. अहो दादा, मी वेडी नाहीये, मी खरं बोलते, तुमच्या गळ्याची शपथ. ते जाऊ द्या, तुम्हाला माहिती माझी शपथ घेते म्हणजे काय तुला? अरे कोणते दिसला असेल तुला. नाही दादा, मी एवढं प्रेम करते त्यांच्यावर, मी त्यांना ओळखणार नाही का? असं शक्यच नाही अर्चना. बघ काय राव तू, मग काय होईल अहो हा. दादा, सकाळी लाडूचं पॅकेट घेतलं होतं बघा, सगळे लाडू संपवले, एकच लाडू राहिला. काय मी- बोलते तू? हो. तू सगळे खाऊन टाकले? मी नाही खाल्ले, मग त्यांना खाऊ घातले, त्यांनी खाल्ले. काय करू आता? मला आहे ना थंडी ताप सगळं जायची पाळी झाली गाड्या. नाही तुम्ही आधी चला. कुठे दिसता तुला? अहो तिथे ते दिसले नाही, ते थांबवलं मी त्यांना, ते माझं ऐकत नाही, त्यांना चल, मला खोटं दाखव. वाटतंय. चल, चला चला दाखव चला मला. चला पहिले. काय करावं आता हे अवघड. लईच अवघड. कुठं दिसलं सांग, चला सांग बरं. दादा चला ना, काय भाऊ, आता लईच अवघड काम झालंय बरं का हे. चला पुढे चला. काय शक्य हे बघ. गेलेला माणूस, हे बघ इथं जाळलं होतं तुझ्या नवऱ्याला. असं नका ना बोलू दादा. काय? हे बघा, हा. सेम हा तोच लाडू आहे ना, सेम हा. सेम तोच लाडू दादा, जो मी त्यांचा. चाललाय तुझ्या नवऱ्याला लाडू तसाच आहे. तुम्ही आधी त्यांना ठेवला होता, हा पण हे बघा, हे लाडू तर खोटं नाही बोलणार ना. म्हणजे हा लाडू ठेवला होता हा. आणि तो तसाच आहे. कुठं खाल्ला ग? तो नाही खाल्ला, यातले खाल्ले, यातले यातले खाल्ले? सेम तोच माझा नवरा. कुठे तुझा नवरा? दाखव आता मला. सेम कुठे? सेम. अहो दादा, ते पळून गेले, ते ऐकतच नाहीये माझं. पळून गेले? हा. मला काही दिसणार. अहो ते सांगते तरी, ते तुम्हाला घाबरलेत बहुतेक. हा पण सेम मग सेम. आता एक काम कर. हा हे बघ, या वाड्याच्या पलीकडं आपली वस्ती बरोबर आहे.
इकडं तुमचं घर होतं, बरोबर आहे, तुमचं प्रेम जुळलं, इथंच वड्याला येऊन गप्पा मारायच्या आणि मला म्हटले नाही दादा आमचं लय प्रेम आहे, आमचं लव्ह मॅरेज करून द्या. आता आजारपणात गेला, त्यांची परिस्थिती चांगली, सगळं चांगलं झालं तुझं, आता तो आजारपणात गेला, त्याला मी काय करू? अहो दादा ते पुन्हा आले माझ्यासाठी, ते कुठेच नव्हते गेले, तुम्हाला कसं पटवून देऊ मी? मग आता एक काम कर, तुम्ही दोघं इथे येऊन गप्पा मारायचे ना, हो. मग आता एक काम कर, म्हणून तुझ्या नवऱ्याला इथं जाळलंय ना, तू एक काम कर, तुझ्या नवऱ्याला असं काय बोलता तुम्ही? तुझा नवरा जर दिसला तर घरी घेऊन ये, माझ्या मागे उद्योग आहेत, मला दारे धरायचे जा तुम्ही, मी तर वाट बघन त्यांची. दिसला तर आण. दिसलं तर आणि दादा सुद्धा दादा पण विश्वास नाही ठेवते माझ्यावर, आता काय म्हणू, पण नाही मी तर वाट बघेन त्यांची, मला माहिती त्या नक्की येते माझ्यासाठी, मी इथंच बसते, येते माझ्यासाठी ते, मला माहिती आहे. वावरात जायचं तिकडे पलीकडे आमच्या वावरात. कसल्या वावरात जाताय? मी केव्हाची वाट बघते. बरं झालं तुम्ही आले. तुला दुसरं काहीच काम नाही का? आहो केव्हाची वाट बघत होते मी तुमची. अरे मग तिथून वावरात जायचंय, तिकडे जाऊ दे. कोणच्या वावरात? आपलं वावर इकडचं, ते माझ्या दादाचं. ते जाऊ द्या, माझ्या दादाला ना विश्वास नाही बसला माझ्यावरती. आज तरी नसेल तिथं बसलेली. कुठे जाऊ तुम्हाला? काहीच काम नाही का तुमच्याशी? मला काही काम नाही. आधी घरी चला, चला घरी, चला ना घरी. दादा ना, दादा तुम्हाला बघून एवढी खुश होती ना, तुम्हाला माहित नाही. दादा तुम्हाला बघून आहे ना, मी माझ्या दादाला इथे घेऊन आले ते तुम्हाला दाखवायला. त्यांना वरताड केले का? तुम्ही कुठे भाग झाले होते? तुमच्या बापासारखे दिसते, माझ्या बापासारखे असं नाही म्हणली. काय हे तुमचं? मग आता मला एवढं येऊन केलंय, मी सुट्टी देऊन पस्ताव करतोय. अहो मी तुमची बायको आहे ना, असं काही असं काय वाकले कमरात? लग्न व्हायचं अजून माझं. आता किती वेळा लग्न करता? आपलं लग्न झालंय ते जाऊ द्या. आपले ना आधी ना पहिले दादा का जाऊ, दादा का जाऊ, म्हणजे दादा आहे ना. एकदाच तुझ्या दादाकडे चल, मी महिनाभर सुट्टी आरामात तरी थांबन, त्यापासून सुटका तरी होईल. माही कसली सुटका? आयुष्यभर सुटका नाही आता तुमची माझ्यापासून. आणि ते जाऊ द्या, तुम्हाला माहिती तुमचा लाडू मी दादा पशी गेलो खाई. ते जाऊ द्या. हा चढा. हो त्या दिवशी लाडू घेतला ना तसा ठेवा. नाही का अजून पाकिट? अरे थांब ना, हे लाडू खातो पण तुझ्या दादा पशी चल, तो एकदाचा संशय दूर होईल बाई. कशाचा संशय? अयो अरे पाकिट भर लाडू खाऊ घातलेत. अहो अजून अर्धा बाकी, ते तर जाऊ द्या. सेम तुमच्या सारखे, तुमच्या सारखे नाही तुम्हीच. माझे नवरोबा, माझं सगळं काही, माझा देव पती देव सगळं करा. चला दादा, दादा चला ना. नाही इकडून जाऊ आपण, चला. आणि काय हो माझ्यासोबत अशी चेष्टा करता? याच्यासाठी प्रेम केलं माझ्यावरती? आपण इथं भेटायचं, एवढे प्रेमाचे दिवस घालवले, त्याशिवाय लग्नही केलं. हो माहिती मला लहानपणापासून बघतात तुम्ही. पण आता मी तुमचं नाव दादाला सांगणार. तुम्ही माझ्यासोबत अशी घाण चेष्टा केली ना, तुम्ही माझ्या दादाला ओळखत नाही ना. आता बघा तुम्ही कशी ना तुम्हाला खर्च होतील ते. खा पटकन. चला तुम्ही आधी चला. अर्चना अजून नाही आलेली दिसत. काय डोक्यात घेतलंय तिने? महिना झाला हिचा नवरा वारला, पुरीनी म्हणजे तिच्या डोक्यातूनच जाईना. एक तर लव्ह मॅरेज त्यांचं करून दिलं, लईच अवघड आहे. आता हिच्या डोक्यातून कसं जाईन मला खूप मोठा प्रश्न पडलाय. अवघड आहे. काय तर माझा नवरा दिसला म्हणली, मला दाखवायला नेलं. एकदा गेलेलं माणूस कुठं दिसत असतं का बरं? जाऊ दे, अजून आलेलं दिसत नाही. बघू. अर्चना, ए अर्चना, अजून नाही आली पोरगी. आता वड्याच्या कडेला बघायला जावं लागतं. काय काय मला काही समजे ना. काय डोक्यात घेतलंय तिने? आता कसं काढायचं हिच्या डोक्यातून? मला एक लईच प्रश्न पडलाय आता. बघू, घरात एकदा जाऊन येतो, पाणी बिणी पितो. चला ना. दादा पण घरीच आहे. दादा मला कुठे होतंय? तुम्ही पळून जाशाल. दादा काय राहिले? काय बाहेर बाहेर. हे बघा तुम्हाला म्हटलं नव्हतं मी. हे बघा आणलं बघा पकडून. पकडून आणलं? पकडून आणलं. अगं आज शरद. हा मग हा शरद माझा नवरा. हेच ते बघा, नीट बघा. काय करावं? अगं बाई अर्चना, तुला एक माहितीये का? तुला जिथे दिलं तुझा नवरा आणि हे शेजारी अलग लक्षात, यांची भावकी
हा मुंबईला असतो. आलं नाही का लक्षात? दादा तुमचा काहीतरी ना भ्रम होतोय. तू कधी आला रे? आधी लाडू काय केलं याला? लाडू खा ना. काय काय केलं तू त्याला? अहो दादा हसताय काय? लाडू खाऊ घातले त्याच्या आवडीचे. हिच्या नवऱ्याला लाडू आवडत होते मग ते खाऊ घातले. अहो दादा आवडतात त्यांना ते. सगळं काही जे आहे ना काय मराय धोरण लागा ना. अरे शरद तू मुंबईला असतो कधी आला? 2 दिवस झाले. नाही दादा काय खोटं बोलताय. मी तुमची बायको ना. अहो दादा हेच ते नीट बघा ना तो चष्मा. तू थांब जरा तुला काही समजायचं नाही. थांब जरा. अहो दादा चाल सोड तुझा गैरसमज झालाय अर्चना. कशाचं गैरसमज तुम्ही आम्हाला वेगळं का करताय एवढ्या पण दिवसापासून. तू ऐकून घेशील का माझं नेमकं काय झालंय ते? अगं नीट ऐक. हा आहे ना म्हणजे तुझा नवरा आणि हे भाऊ कितले हा असतो मुंबईला आणि याला 15 वर्ष झाले. हा काही 2-4 वर्षातून इकडे येतोय. मी तर 4 वर्ष झाले याला पाहिलं इथं आज. अहो नाही दादा तुम्ही चष्मा लावा. तुम्ही आधी चष्मा लावा. बरं चष्मा लावून बघ. खायचंय का घ्या ना मग. अहो आहे एवढं काय त्यात. आ करा. अहो आता करा. असं काय करताय? काय झालं? हे घ्या भुका पण खा, हा? काय करते त्याला? अगं माझी आई आहे ना म्हणजे तुला तर माहितीच आहे. माझी आई म्हणजे हे सगळे म्हणजे मी त्यांचा मामा लागतो नात्यानी. अहो दादा माहिती मला. हा तुम्ही मला काय समजवताय? यांना तुम्ही खडसवा आणि ते पण यांना तुम्ही सांगून द्या आता इथून पुढे अशीच आशा करायची नाही माझ्यासोबत. मला काही झालं असतं मग पागल झाले असते मेंटल झाले असते स्वर्गवासी झाले असते. तू 2 मिनिटं थांबशील का? 2 मिनिटं थांब इथंच थांब. ए इकडे शरद इकडे मला एक सांग. शरद तिच्या नवऱ्याचं नाव शरद होतं आणि तिला असं वाटतं की माझा नवरा अजून आहे म्हणजे ती मला दाखवायला आणलं तिने वड्यावर. बर का तुझी तिची गाठ झाली ना काल का कधी दर जाम केलं तिने ना मला साख पाकिट चारलंय अख्खं नाड्यात कमी त्याला. सावधी एक सांग तुझं लग्न झालं का रे? नाही अजून नाही मग तुम्हाला आमंत्रण नाही का लग्नाला मी. नाही मग बरं झालं गड्या चांगलं झालं. चांगलंय तिचं आहे ना लय जीव दिसतोय. अरे दोघांचं नवरा बायकोचं एवढं प्रेम होतं. लव्ह मॅरेज नव्हतं का त्यांचं? लव्ह होतं मग मी मॅरेज करून दिलं त्यांचं. बरोबर आहे की नाही? आणि एवढे गुन्ह्या गोविंदाने एवढं काही गुढीत चाललेलं असताना नवरा आजारी पडला शरद आणि आजारपणात गेला आणि तुझ्या आईने तुझं नाव शरद ठेवलेलं. तिला वाटतं तुझ्या सेम तुझ्यासारखाच होता ना. ती म्हणते यो लिंबा खाली 50चा गॉगल घेतला. अरे मी म्हणलं मुंबईला गॉगल घेतला. चप्पल म्हणली आपणच घेतला. अरे मुंबईला घेतला. एक काम कर जाऊ दे तुला लग्न करायचंयच ना म्हणजे लग्न नाही झालं तुझं अजून. हा एक काम कर जाऊ दे. काय होईल माहितीये का आता तुला नाही म्हणावं असं वाटत पण जाऊ दे आता दुसऱ्याच व्हाय ना पण ती एवढा जीव लावीन तुला तू तिला जीव लावीन. ती जीव लावीन पण लाडू तिला काय खाऊ घालू नको लग्न झाले. असं का? आणि वडिलांना फोन करतो ना मग. अरे वा तुमच्याकडे नंबर आहे त्याला फोन करून बोल. तुझ्या वडिलांना ना बरं फोन करून मी बोलून घेतो. जाऊ दे करून टाक कारण काय होतं माहितीये का तिच्या भावना तिला येड लागल्यासारखं झालं. ती वाड्यातच बसत तिथंच नदीत का मी आज बी दपकत चाललो होतो म्हणलं मला तिकडे वावरात जायचंय ना. तू माझं म्हणणं आहे अरे तिला येड लागेल अशी परिस्थिती. मी तयार आहे तिच्या भावना बघून. फक्त तिला आहे ना एकच लागणार तिला बोली ठरतो मला लाडू काय चारू नको. आणि मला समजलं तू तेच बँकेत क्लार्क म्हणून आहे ना. मी 15 दिवस तुम्हाला माहिती ना. मला माहिती मला माहिती सगळं. चला 8-15 दिवस गावाकडे जा. हिने कालपासून जाम केलं भरलं का बळ लाडू लाडू. ऐक ना माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरच हास्य आज बघून महिन्यानंतर मला एवढं काही बरं वाटलं. आता गेलेला माणूस तर काही परत येत नाही. एक काम करायचं मी आतापर्यंत आहे ना माझे हात जोडून बरं का शरद मी अरे कारे बोललो आतापर्यंत बरं का अरे कारे बोलायचो पण आता आहे ना शरदराव आवाजावं घालतो आणि फक्त वडिलांना तेवढं सांगायचं कळवायचं. मामा तुला बोलले तरी काहीच नाही नाही तसं नाही जावं म्हटल्यानंतर आवाजावं घालणार पण ते वडिलांना तेवढं सांगावं लागेल. वडील तुमच्याकडे नंबर आहे ना मिलिटरी मध्ये होते तुझे वडील तापड नको माझे हात जोडून विनंती वडिलांना कसं पाठवायचं तेवढं पाठवायचं. तुम्ही फोन करणार तुमची ओळख आहे ना इथंच बोलून घेऊ लगेच बोलून घेतो. हा ना तेवढं काम करायचं. आणि वडील काय करणार आहे तुम्ही जर दोघं तयार असले तर पण माझे हात जोडून विनंती माझ्या मुलीसाठी नाही तिला ना येड लागेल माहितीये का खरोखर येड लागेल. पाहिलं ना पाहिलं तिने मला जाम केलं ती नदी तर संध्याकाळी घरी येते का नाही तेच बसून असती. मी सोडून गेलो तर मला तर मागायची तिला म्हटलं तू सांगित एक काम कर मी लगेच फोन लावतो. फोन कर चालेल चला आतमध्ये बसू आपण. मी लावतो फोन.
ए पुरी चल तिथं काय करते आता आले आले हा चल लाडू आणि जा संपतात ना? लाडू आहो घरात डब्बा भरून चला तुम्ही. जाऊ का नाही 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 आहे आता मस्त आपण हा, येताना या मी फोन करतो या आपण आहे ना बाहेर बसू लाईट गेली ना लय गरम होऊन राहिले या आपण तिकडेच बसूया हा हे चहा वगैरे टाकू का नाही चहा नाही थोड्या वेळाने करू आता ते यांचे वडील आले का मग आपण चहा घेऊयात फोन केलाय मी त्यांच्या वडिलांना येता येते पण आतमध्ये लाईट नाही लय गरम होऊन राहिले चला आपण तिथं बसू हा तुम्ही दोघं बसा मी तुम्हाला पाणी वगैरे घेऊन येते. काहीच नको आणू तू पुढं होय. तू चला. परत लाडूचं एखादं पाकिट घेऊन ये. चला चला बराचच नाही चला चला या राहत नाही का माझ्याशिवाय बसू इथं मस्त पैकी हवेशीर तुमचे वडील येत आहेत तोपर्यंत हा येते नसते आता. फोन केला बराच वेळ झाला आता फोन केलेला येते. काय कामात असते ना? हा बर अर्चना खूपच खुश झाली मी तिच्या चेहऱ्यावरच म्हणजे हसू बघून आहे ना मलाही एवढा आनंद झाला आणि तुम्ही हो म्हणले खूप चांगलं झालं बुवा हा 2 दिवसापासून म्हणजे ती हा नमस्कार नमस्कार या 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 बसा फोन केला तुम्ही हा नाही फोन केला म्हणजे काय झालं माहितीये का इथं आता आपण शेजारी यायला तरी किती अंतर आहे पण आता कामामुळे काही हा कामच तसं निघलं आता काम असं आहे की आमची अर्चना तुम्हाला माहितीच आहे आणि विषय तिचा नवरा वारला महिना झाला आणि तिला काय वारला कुठे दादा हेच ते अजून कमीत हेच ना ते सेम बघा ना सेम काय अवतार बनाल तुला मोटर चालू करायला पाठवलं मोटर चालू करायला जात होतो तिने मला 6 लाडू खाऊन घातले इथे तिकडे घेऊन जाऊनच जाईना ती म्हणती तूच मानावर आहे अहो हेच ते बघा लाडू आवडायचे त्यांना मी लाडू खाऊ घातले आहे ना लय जीव होता त्याच्यात ते असं झालं नवरा बायकोच किती जीव होता माहिती ना तुम्हाला माहिती हा एकमेकाला सोडून म्हणजे घास खात नव्हते आजारपणात वारला हा, माहिती. तुमच्याच भावकीतला होता बरोबर आहे त्याचंही नाव शरद आणि याच तुमच्या मुलाचंही नाव शरद आणि हा मुंबईला असतो आणि बऱ्याच दिवसातून कधीतरी येत असतो आणि ही गेली आता ते कसं आहे तिथं जिथं हे केलंय तिथं ही गेली वाटतं तिला ते दिसलं म्हणजे यांची गाठ झाली मग तिच माझा नवरा आता त्याला सेम लाडू चावरायचं आवडत असते दिसायला सारखेच होते सारखेच होते नाव आहे सारखेच आणि ते शेणाचेच येते. आणि या एका शेणाचे 7 लाडू खाऊ घातले तिने मला बळजबरी मग तो धर का कोंब अहो अजून एक पुसायचं ना अहो अजून एक पाहिजे का आणू का जाऊन लग्न करायचं ना लग्न आपण केलं ना केलं आहे का? असं पाहिलं झालंय का? आता बघ. माझी तुम्हाला हात जोडून विनंती तिला येड लागन बर का त्याच्यामुळे ना तुमची परिस्थिती चांगली आहे बर का सगळं हाय बँकेत आहे मला माहिती आहे सगळं काही एक काम करा तुम्हाला हात जोडून विनंती माझी मुलगी म्हणजे पत्रात घ्यावं कारण काय झालंय तिला येड लागन अशी अहो पण दादा. महिनाभर तिने काही खाल्लं नाही काहीच नाही चहा ठेवला ना साधा तर चहा सुद्धा उतू जातो मी चहा म्हणून मला जावं लागतं गॅस बंद करावं लागतं अहो दादा मी काय म्हणते कोण वेडवलंय अहो माझा नवरा परत आलाय मी कशाला येडवल काही काय बोलता हेच ते नीट बघा ना तुम्ही ते मला म्हणले पण मी म्हणलं मला म्हणत होती ती सेम त्यांच्यासारखीच आहेत सेम तेच आहेत त्यांच्यासारखी सेम नाही तेच सेम म्हणजे चप्पल सेम गॉगल सेम परत शर्ट हा मी घेतलेला ऐका ते तुम्ही आणलेलं सगळं एक काम करा तुम्हाला हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे. आपण आताच्या आता मंदिरात जाऊन यांचं लग्न लावून आणू काही नको पाव हा मी त्यांना हा म्हणलं पण तुम्हाला बोलून घे ना माझं काम आहे ना मी कसं का डायरेक्ट लग्न करेन नाही मुलीचा स्वभाव चांगला आहे हा आणि दुसरं ते आपले जुने पाहुणे बी आहेत. हा मी त्यांना म्हणलं ना मामा त्याच्यामुळं पुढं सोयर संबंध झाल्याने उलट चांगला आहे. चांगलं होईल आता एवढे दुसऱ्या मग त्याला काय करता पर्याय नाही काही पण ते काय होईल माहितीये का माझ्या मुलीला म्हणजे येड लागल्यापासून ते वाचन ते बघा ना तिचा चेहरा आहे का असं म्हणलं का कसा पडतो हेच हसली, ते हसली, हेच आहे ते आहे का? सेम काहीच बदल नाही दादा तुम्ही ना माझ्या विश्वास ठेवा बरं हा तेच आहे ते. फक्त आपण एक काम करूयात फक्त मंदिरात जाऊन एक म्हणजे थोडस नाही म्हणून आपलं लग्न लावून आणू का अहो एवढा गावभर जेवण घातलं तुम्ही एवढं लग्न भारी लावून दिलं ना आता काय काय गरज आहे पाहिलं का ऐकलं का ऐकलं का लग्नात लाडू नका खाऊ फक्त पाहिजे तुम्हाला आणू नको नको तुमच्या पाहिलं आवडीचे का? आहेत ना हा बर आता मी म्हणेल ना तसंच हे करायचं आहे बरं तुमच्या बरं मनाच्या ठीक आहे तुझा नवराच आता हे काय असं दुसरं कोणी असत मी नसतो म्हणलो पण आपलं नातं गोत आता माझी आई तुमच्याच घरातली आणि यांचा मामाच लागतोय मी त्याच्यामुळे आता काय पर्याय नाही आपण असं म्हणून हा तुझाच नवरा आहे हो आहेच होता म्हणजे काय आहेच माझा नवरा आणि चला फक्त मंदिरात जाऊन येऊ
देवाला मी बोलवतो आणि नाही म्हणून आपलं लग्न लावून आणू. तुमची इच्छाच आहे का आम्ही पुन्हा लग्न करावं? मग तर मजाच आहे. परत लग्न आपलं. ऐका चला येऊ जाऊ. लोकांच्या नशिबात नसतं डबल डबल लग्न. माझा बाप आभार मला त्यांचे डबल मग बघ बघा. हा जाऊ. हॅपी नाही पुन्हा लाडू आणू का मग? हा चल लग्न लावायचं सेम आपल्याला. सेम असेच करायचे मला. चल. असं ना चला लग्न लावून आणू आता तुमचं. हे बघा मोजक्याच माणसात आपण आपलंच लग्न लावून आलो. हा आणि आता विषय असा झाला की फक्त माझे हात जोडून एकच विनंती आहे बरं का जावई बापू, की जसं नाही. जीव लावलं होतं तसंच जीव लावा. चला आता आहे ना तुम्ही काय करा, माझीच गाडी घेऊन जा. हा मोजक्याच माणसात आपण लग्न लावलं आणि जावई बापू जसं जावई जीव लावलं ना तसं माझ्यामध्ये काहीच काही पडून देणार नाही. दादा तुम्ही काय रडताय? काय झालं तुम्हाला रडायला? रडू नका बरं. एवढं अगं बाई. चांगलं झालंय माझं. तुमची मुलगी ती माझीच मुलगी म्हणून आहे ना. हा तेवढं. आणि तिला म्हणजे अगदी कुठल्याही प्रकारचं म्हणजे हे नका येऊन देऊ. आम्ही काही म्हणजे कुठं लोकांच्या घरी दिलंय त्याला, आपलंच घरी ना. हा आपलंच आहे. चालेल या. हा. दादा हा. काळजी घ्या काही तुमची. काही काळजी नको करू. मी येईन तुम्हाला भेटायला बरोबर? तुझ्या सुखातच आमचं सुख असतं, बाकी काय आहे बरं. तुम्ही मला भेटायला येत जा. हा भेटायला आणि येत जा. काळजी करत जा. कुठं लांब आहे वड्याच्या पलीकडे ते. हा हा, तुम्ही काळजी हा, करू नका. नाही नाही जा जा बस. बाय. हा बस चला. हा जा गाडी घेऊन जपून बसा. हा आणि काळजी घ्या. हा तुम्ही चालेल. रडू नका. नाही 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 मी नाही रडत. मी हा येतेच आहे जवळ. हा तू स्वयंपाक करून ठेवलेला आहे ना तो खाईन मी. हा मी येतेच स्वयंपाक करायला. हा हा काही नाही जा. बाय दादा. बाय बाय. हा हा लय अवघड असतं पोरीच्या जातीचं, येड लागलं असतं पोरीला, पण आता चांगलं झालं. चला जाऊ द्या.